मसूर राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मसूर आणि पुलाव राईसचे तांदूळ. ते आपण अर्धा तास आधी भिजत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूणची आपल्या राईसमध्ये टाकण्यासाठी. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा आणि टोमॅटो. त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला लागणार आहे दही. तर आता आपण मसूर राईस बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि ते खूप टेस्टी बनतात. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण ऑइल टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे टाका, जास्त नाही टाकलं तरी चालेल. या राईसमध्ये वेगळी टेस्ट आणण्यासाठी आपण वापरणार आहोत सुहानाचा मिसळ मसाला, छोटा पॅकेट. थोडे एकदम युनिक टेस्ट लागते. जिरा टाकणार आहोत. त्याच्यानंतर माझ्याकडे अख्ख्या मसाल्याची ही जाडसर पूड बनवलेली आहे, ती मी 1 चम्मच ऍड करणार आहे. थोडासा हिंग, हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यात कांदा ऍड करणार आहोत, बारीक केलेला. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. आपला कांदा छान परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो ऍड करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान नरम होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. 1, 2, 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत, कारण टोमॅटो चांगला शिजण्यासाठी. लक्षात ठेवा, तुम्हाला मीठ एकदाच ऍड करायचा आहे, जो पूर्ण राईससाठी उपयोगी पडेल. तर छान प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि परत नरम होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊया. आता आपला कांदा टोमॅटो चांगला मस्तपैकी नरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यात आपण जी पेस्ट केलेली आहे ती ऍड करणार आहोत. कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण. ते आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यात मसाले ऍड करूया. जे घरातले बेसिक मसाले आहेत ते आपण ह्याच्यात ऍड करूया. सगळ्यात आधी थोडीशी हळद, गरम मसाला, घरचा मसाला थोडासाच टाकायचा, जास्त नाही, कारण आपण मिक्सर मसाला टाकणार आहोत. थोडीशी मिरची पावडर, नंतर थोडीशी 1 चमचा धने पावडर. हे प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यात ऍड करणार आहोत सुहानाचा मसाला. मिक्स करूया. हे ड्राय होत आलं तर आपल्याला एक वाटी दही ऍड करायचं. दही ऍड केला, त्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया. मग ते मसाले आपले प्रॉपर शिजतात. हा भात ना, जसं काय तुम्ही टेस्ट त्याची एकदम युनिक लागते. जसं काय
मच्छीचं जे कालवण असतं ना तशी टेस्ट लागते याची. स्मेल सुद्धा तसाच येतो. आता याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. आता याला छान अशी तेल सुटत चाललेलं आहे. याला मिक्स करूया आणि ह्याच्यात थोडंसं पाणी ऍड करूया. परत 2 मिनिटं आणखी शिजवून घेऊया. मसाले चांगले शिजले का कुठलाही पदार्थ छान लागतो. आता आपल्या ग्रेव्हीला मस्त पैकी तेल सुटलेलं आहे. आता यात आपण आपला राईस ऍड करूया. पाणी लगेच घालायचं नाही, पहिला मसाल्यावरच याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. जास्त पण एकदम मिक्स नाही करायचं, कारण आपले तांदूळ ओले असतात भिजवत ठेवलेले, त्याच्यामुळे ते तुटू शकतात आपल्याला जर लांब लांब भात हवा असेल तर. आता आपल्याला गरजेनुसार पाणी ऍड करायचं आहे. पाणी कमीच टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी भिजून ठेवलेला होता राईस त्याच्यामुळे, कारण मग भात आपला सुट्टा सुट्टा झाला पाहिजे. पाणी वगैरे व्यवस्थित ऍड केलेलं आहे. आता आपण याला मस्तपैकी 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया. तर आता 3 शिट्ट्या मध्ये शिजवून घेऊया.